गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, आपण आता सगळ्यात आधी जाऊयात US मार्केटकडे. तर काल US मार्केटमध्ये महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे काल US मार्केट पुन्हा एकदा ऑल टाईम हायला क्लोज झालेलं आहे. आता तसं जर पाहिलं तर त्याच्यामागे ऑप्टिमिझम आहे की फेड रेट कट करणार आहे आणि शिवाय जिंगपिंग आणि ट्रम्प यांची मीटिंग होणार आहे आणि त्यामध्ये जे काही ट्रेड डील आहे चायना आणि USची तर ती होणार आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे पूर्ण जगातले मार्केट्स जे आहेत तर ते ऑलमोस्ट बुलिश झालेले आहेत. आता जर आपण पाहिलं तर आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण आज आहेत मेजर ट्रिगर पॉईंट्स. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेडच्या रेट कटचा आउटकम येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही US आणि चायनाची ट्रेड डील आहे तर त्याच्या संदर्भातली घोषणा होण्याची पॉसिबिलिटी आहे कारण त्यांची आज मीटिंग होणार आहे. तर मग आता या दोन गोष्टी पाहणं फार जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आता जर आपण हा आजच्यापासून जी काही नवीन सिरीज म्हणजे नेक्स्ट मंथ सुरू झालेला आहे स्टॉक मार्केटचा, तर याच्यासाठी जर आपण पाहिलं तर साधारण या येणाऱ्या महिन्यामध्ये भरपूर सारे इव्हेंट्स आहेत स्टॉक मार्केटसाठी. त्यातला मेजर इव्हेंट जर आपण लोकल इव्हेंट पाहिला तर तो आहे बिहारचे इलेक्शनचे रिझल्ट, जे मी तुम्हाला आधीच ॲनालाइज करून सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी नितीश कुमार हे BJPपासून लांब जाता कामा नयेत अशा पद्धतीचं मॅन्डेट आलं पाहिजे. भले मग BJP आणि नितीश कुमार हारले तरी चालतील किंवा दोघे जिंकले तरी चालतील, परंतु नितीश कुमार बाजूला जाता कामा नयेत अशा पद्धतीचं जर मॅन्डेट आलं म्हणजे ते बाजूला जाण्यासारखं, तर मग मात्र ते स्टॉक मार्केटसाठी खूप आपण काय म्हणू शकतो की डिझास्टरच असू शकतं. परंतु सध्या जर आपण टेक्निकली मार्केट पाहिलं तर मार्केट बुलिश आहे. इव्हन जगातले सगळेच मार्केट बुलिश आहेत, त्यात आपलंही मार्केट जे आहे तर ते बुलिश आहे. आता काल होती मंथली एक्सपायरी निफ्टीची. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर FISनं 10,000 करोडचं बाईंग केलं आहे आणि आपले जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांनी ॲज युजल 1,000 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे. परंतु शेवटच्या दिवशी जे बाईंग होत असतं त्याला आपण फार जास्त महत्त्व देत नाही कारण तेव्हा ते शॉर्ट्स जे असतात तर ते सिस्टममधले कव्हर होत असतात. त्यामुळे जर आपण पाहिलं तर एवढी मोठी बाईंगची फिगर ॲक्च्युअल आपल्याला दिसते. आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या ओव्हरऑल तर सध्या सगळं व्यवस्थित वाटतंय. स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जबरदस्त चालू आहे. आता मार्केट बुलिश आहे असं आपण म्हणतोय तर त्यासाठी आज सिरीजचा जो पहिला दिवस आहे नोव्हेंबर सिरीजचा, तर यामध्ये जो कालचा लो आहे तो डिफेंड करणं मंथली लो जो आहे तर तो डिफेंड करणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात पहिली जी काही आपण काय म्हणू शकतो की कंडिशन आहे ती म्हणजे कालचा लो इम्पॉर्टंट आहे आणि आज जर मार्केटनं क्लोजिंग 26,000च्या वरती जर क्लिअर केलं डेली बेसिसवरती तर मग मात्र आपण पुन्हा एकदा ऑल टाईम हाय प्लेस करण्यासाठी सक्षम आहोत असं म्हणू शकतो. आता त्यासाठी आज रात्री काय आउटकम येतं आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आता US मार्केटमध्ये जे काही ऑप्टिमिझम आहे तर त्यामध्ये जर समजा रेट कट होऊनही समजा काही हार्श कमेंट जर समजा USचे जे फेडचे चेअरमॅन आहेत त्यांनी केली तर मग मात्र मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकतं US मार्केटमध्ये स्पेशली. त्यामुळे आपल्याकडे काय होईल तेही पाहणं फार जास्त गरजेचं आहे. त्यामुळे क्लॅरिटी येण्यासाठी 1-2 दिवस थांबणं फार जास्त चांगलं आहे. आता जर आपण पाहिलं तर मार्केटने जर समजा ऑल टाईम हाय क्रॉस केला 26,300च्या आसपास जो आहे तो, तर मग मात्र मार्केट अनचार्टेड टेरिटरीमध्ये जाईल की जे आपण साधारण 26,800 आणि साधारण 27,000 याच्या दरम्यान गेलेलं पाहू शकतो खूप इझिली. त्यामुळे थोडंसं कॉन्शियस व्हायला हरकत नाही कारण स्टॉकसुद्धा ऑलरेडी खूप सारे स्ट्रेच झालेले आहेत आणि जे काही मूव्हिंग ॲव्हरेजेस आहेत त्यांना सोडूनच स्टॉक खूप सारे वरती गेलेत. त्यामुळे ॲटलिस्ट ते मूव्हिंग ॲव्हरेजेस कॅचअप झाले पाहिजेत, त्यानंतरच पुढची रॅली आपण एक्सपेक्ट करू शकतो. म्हणजेच कन्सॉलिडेशन होणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग पाहूयात की पुढे काय घडतं ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. आज जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 30 ते 40 पॉईंट गॅप अप ओपन होईल.
आता काल एवढी उठापटक होऊन सुद्धा आपण दोन्ही जे काही मोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत तर ते आपण बाईंग साईडकडे पाहू शकतो. त्यामुळे आता पाहूयात की आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज, उद्या आणि परवा साधारण 2 ते 3 दिवस खूप जास्त महत्त्वाचे आहेत, की जे पूर्ण महिन्याचा मूड सेट करतील की पूर्ण महिनाभर मार्केट बुलिश राहील की बेरिश राहील ते. तर होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.